निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। पिंपळगाव खांड धरणाचा पाण्याचा प्रश्न पेटलेला असतानाच आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे। साकूर पठार भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी आंदोलन छेडलं असतानाच आता अकोल्याच्या आमदार किरण लहामटे यांनी पाणी सोडण्यास तीव्र विरोध दाखवलाय। गुरुवारी पुणे नाशिक महामार्गावर साकूर पठार भागातील शेतकरी रास्ता रोको करणार आहेत। त्यांनी तसं आज जाहीरच केलंय। त्यातच आता आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी हे पाणी सोडण्यास विरोध केल्याने मुळा खोऱ्यातील पूर्वेकडील गावे व पश्चिमेकडील गावात नवीन संघर्ष निर्माण होऊ शकतो। पिंपळगाव खांड धरणातून पाणी सोडण्यात यावं यासाठी साकूर पठार भागातील शेतकरी आक्रमक झालेत। साकूर पठार भागातील सर्वच गावचे शेतकरी व ग्रामस्थ सध्या आक्रमक आहेत। असे असतानाच आता मात्र अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी मात्र आपली भूमिका जाहीर करताना पिंपळगाव खांड धरणाचं पाणी सोडण्यास तीव्र विरोध केला आहे। बघूयात आमदार डॉक्टर किरण लहामटे काय बोलत आहेत। अकोले तालुक्यात मरमर पाऊस पडतो, धरणं भरतात, परंतु त्या जनतेचा हक्क त्यांना भेटत नाही। कुणीतरी यायचं, पाणी सोडून खाली घेऊन जायचं। अरे त्या आदिवासी भागातील लोकांचा हक्क तुम्ही कधी देणार? स्वातंत्र्याचे 75-76 वर्ष झाले। आज प्रजासत्ताकाचं ही अमृत महोत्सवी वर्ष आहे। 2019 साली काय अवस्था गेली, सगळं पाणी खाली घेऊन गेले, शेतकऱ्यांची पिकं जाग्यावर वाळले, आमच्याकडेच पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तयार झाले। आज तुम्ही पाहता निळवंड्याचं धनाधन पाणी खाली निघून गेलं। हरकत नाही तुम्ही पाणी नेलं, पण तिथं आमच्या पिकांचं नुकसान झालं, रस्त्यांचं नुकसान झालं, कुणाचं लक्ष नाही। मुळा खोऱ्यात अवस्था आहे किती पाणी? आधीचे पुढारी म्हणायचे मुळा 12 माही केली। आज तिथल्याच परिसराची पिण्याच्या पाण्याची भ्रांत तयार होणार आहे। आणि मग तुम्ही आमच्याच हक्काचं पाणी आम्हाला ठेवायचं नाही, म्हणजे कुणी यायचं अकोले तालुक्यातल्या पाण्यावरती हक्क गाजवायचा। इथून मागं पाणी कुणी विकलं असेल, पण आता इथून पुढे चालणार नाही। पहिला हक्क आमच्या अकोले तालुक्याचा आहे, माझ्या मतदारसंघाचा आहे, नंतर बाकीच्यांचा आहे। धन्यवाद।